नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे. गणेश जयंतीच्या सर्व माझ्या व्ह्युअर्सना शुभेच्छा. तर आज आपण बघूया वैदिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून गणेश जयंती कशी महत्वाची आहे. तर गणपती बाप्पा हे बुध मंगळ या दोन्ही ग्रहांना डिनोट करतात. म्हणजे काय, तर त्यांचे ते आदिदैवत आहे. तर बुध ग्रहाचा विचार केला तर बुद्धी, तर्क, स्मरणशक्ती. मंगळाचा विचार केला तर अटॅकिंग म्हणजे आक्रमक शक्ती. तर या दोन्ही शक्ती मनुष्य देहाला फार अतिशय आवश्यक असतात. तर गणेश जयंती म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी असल्यामुळे त्याचे चंद्राचा अंतर्भाव होतो. तर चंद्र म्हणजे मनाचा कारक, मन, भाव व विचारांवर त्याचा विशेष प्रभाव असा पडतो. चतुर्थी जी तिथी आहे ती वैदिक याच्या ज्योतिषामध्ये मानसिक अडथळे, शंका आणि संभ्रम दर्शवते. तर गणेश पूजनाने हे दोष शांत होतात. जन्मकुंडलीमध्ये बुध, मंगळ हे जे दोन्ही ग्रह आहे असतं किंवा पापग्रहांनी जर ग्रस्त असतील तर गणेश जयंतीचे जे व्रत करतात त्यांना ते ह्या गोष्टीसाठी अत्यंत फलदायी आहे आणि त्यांचे दोषांचं निरसन होतं. तर या दिवशी गणपतीचा मंत्र जप केल्याने विद्या, गणित, लेखन, शिक्षण आणि व्यापारात प्रगती होते. त्याचबरोबर वैदिक परंपरेनुसार गणपती म्हणजे ओमकार, जो सर्व ग्रह शक्तींना संतुलित करतो. त्याचबरोबर गणेश जयंतीला केलेले पूजन बुधचंद्र युतीतील दोष कमी करतो. त्याचबरोबर दुर्वा अर्पण करणे म्हणजे सत्वगुण वृद्धिंगत करणे, जे सर्व ग्रहांचं दोष शमन करण्यासाठी अतिशय उत्तम मार्ग असा वैदिक ज्योतिषशास्त्रात तसे अध्यात्मशास्त्रात सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या कुंडलीतील शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय श्रेष्ठ असा उपासनेचा दिवस सांगितला गेलेला आहे. किमान गणपती स्तोत्र तरी आजच्या दिवशी म्हटलं तरी गणेशाची कृपा अवश्य प्राप्त होते. वैदिक ज्योतिषात कोणते नवीन कार्य, अध्ययन, त्याचबरोबर मंत्र साधना गणेश स्मरणाशिवाय अपूर्ण मानली जाते. गणेश जयंती हा दिवस म्हणजे ग्रहांवर नव्हे तर बुद्धीवर नियंत्रण मिळवण्याचा दिवस आहे. म्हणूनच हा सण फक्त धार्मिक नसून ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत प्रभावी व आध्यात्मिक एक संधी किंवा एक पर्वणी आपण म्हणू शकतो. तर आजचा दिवस आध्यात्मिक पर्वणी म्हणून साजरा करा आणि गणरायाची जितकी काही सेवा करता येईल तितकी सेवा करा. ही सर्वांच्या चरणी, गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया.